Welcome friends. Today we are going to start the first exercise of the second chapter. Okay, practice it 2.1. But before that, you have some remember this table. Okay, that box. So you have to understand that box at first. Note that number of recurring digits after decimal point in the given rational number according to multiply by 10, 100, 1000. म्हणजे आपण काय म्हणत असतो, एखादा नंबर जर असेल तर त्याचा डेसिमल म्हणजे काय की त्याचा डिनॉमिनेटर 10 तरी असतो, 100 तरी असतो किंवा 1000 तरी असतो. म्हणजे कसं, सपोज इट इज 52. हा जर 52 असेल, जर आपण याला डिवाइड केलं ना 10 ना, तर काय होईल 52 डिवाइड बाय 10, सो इट विल बिकम 5.2. ओके, पॉइंट इथं आला. जर समजा हाच असं असेल आणि हे जर समजा असं असेल 0.52, तर याचं मिनिंग काय होतं माहिती आहे, 52 डिवाइड बाय 100. हा जर असेल 0.052, तर इथं तीन नंबर आहेत ना आफ्टर डेसिमल पॉइंट, तर यू हॅव टू राईट लाईक दिस 1000. ओके, म्हणजे पॉइंटच्या पुढं जेवढे नंबर्स तेवढाच झिरो असणारा नंबर म्हणजे 1 बरोबर तोच काय असतो, त्याच नंबरचा म्हणजे झिरो वगळता डिनॉमिनेटर असतो. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपल्याला हे आधीही माहिती आहेत. ओके, त्याच्यानंतर हाऊ टू कन्वर्ट इनटू डेसिमल फॉर्म. ओके, हे एक आपल्याला आहे पी अपॉन क्यू फॉर्म, सॉरी डेसिमल्स इंटू पी अपॉन क्यू फॉर्म. एक्झाम्पल इन 2.3 डॉट मीन्स बार डॉट दिलेला आहे म्हणजे ते रिकरिंग आहे असं सांगतात. डिजिट 3 इज द ओनली रिकरिंग digit after decimal point, hence to convert 2.3 in p upon q form means that you have to multiply 2.3 dot by 10. कारण त्याला कन्वर्ट जर करायचं असेल, त्याचा पॉइंट काढायचा असेल तर 10 न मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे. सेकंड इन 1.24 च्या वरती बार दिला तर त्यावेळेस त्याला मल्टिप्लाय करणार आपण 100 ने. जर तेच असेल 1.513 आणि 513 च्या पुढे काय वरती काय आहे, बार आहे, सो यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. ओके, आणि सगळ्यात महत्वाची जी शेवटची सेकंड नोट जी आहे ती पाहूयात आपण. नोटिस द प्राइम फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर्स ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबर दिला एखादा आणि त्याचा डिनॉमिनेटर तुम्हाला पाहायचा आहे आणि त्याचं प्राइम फॅक्टरायझेशन. आता प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय, त्याचं सगळ्यात डिवाइड केल्यानंतर जे शेवटी राहतात प्राइम नंबर्स त्यांना आपण प्राइम फॅक्टर्स म्हणतो. ओके, इफ द प्राइम फॅक्टर्स आर 2 or 5 ओनली, पहा 2 किंवा 5, फक्त 2 आणि 5, देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. पहा, जर प्राइम फॅक्टर्स त्याचे 2 आणि 5 असतील, 2 आणि 5, फक्त 2 तरी जर सगळेच असतील तरी चालेल, फक्त 5 असेल तरी चालेल, किंवा 2 आणि 5 असतील तरी चालतील. जर असं असेल देन if the prime factors are other than 2 or 5, जर other than 2 or 5 असतील, then its decimal expansion is non-terminating and recurring. Non-terminating आणि recurring. आणि जर समजा लक्षात घ्यायचंय की जर 2 आणि 5 असतील तर ते कसं असेल, टर्मिनेटिंग असेल. ओके, आपण पाहूयात. सो प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, तो जो सेकंड प्रॉपर्टी आहे तुम्हाला इथं ती चांगली समजून सांगितलं जाणार आहे. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. Okay, so the first question is that, question वाचतो मी, classify the decimal form of the given rational numbers into terminating or non-terminating recurring. ओके, म्हणजे टर्मिनेटिंग आहेत का नॉन टर्मिनेटिंग आहेत हे पाहायचे. लक्षात घ्यायचंय काय की जर समजा डिनॉमिनेटर प्लेसला 2, 5 किंवा ज्याचे फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स पाडल्यावर 2 किंवा 5 येतं, असा जर नंबर असेल तर ते कसे असतात, टर्मिनेटिंग असतात. आणि नॉन टर्मिनेटिंग कधी असतात, जर अदर दॅन 2, 5 असेल, अदर दॅन 2, 5 जर असेल तर ते कसे असतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. इझी. सो द फर्स्ट इज दॅट, फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, 13/5. ओके, सो सी व्हॉट इज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज 5. इट मीन्स दॅट इट इज टर्मिनेटिंग. ओके, ह्याचं जर प्राइम फॅक्टरायझेशन केलं तर 5 येणार आहे, कारण स्वतःच प्राइम नंबर आहे. ओके, मीन्स जर आपण याचं प्राइम फॅक्टरायझेशन केलं तर 5 जो आहे तो स्वतः प्राइम आहे. प्राइम फॅक्टरायझेशन त्याचं 5 into 1 होईल, म्हणजे 5 आला. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आहे तो कसा येईल, टर्मिनेटिंग. ओके, द डिनॉमिनेटर इज
5. Okay, therefore 13/5 is टर्मिनेटिंग. काय असला पाहिजे तो? टर्मिनेटिंग असला पाहिजे. सेकंड काय आहे पहा, म्हणजे जे प्राइम फॅक्टर्स काढले तरी आता हा शेवटी स्वतः प्राइमच असल्यामुळे आपल्याला इथं जास्त लिहायची गरज नाही. ओके, नंतर काय आहे पहा 2/11. 2/11. आता जर तुम्ही याचा डिनॉमिनेटर पाहिला तर या डिनॉमिनेटरचं प्राइम फॅक्टरायझेशन केलं तर 2 किंवा 5 येतं का? नाही, अदर दॅन 2, 5. ओके ओके, सो द प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ the prime factorization of 11 is other than 2 or 5. Therefore 2/11 is non-terminating. कसं आहे ते? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. ओके, लक्षात घ्यायचंय काय पहा, की जर समजा प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये 2 किंवा 4 आला तर टर्मिनेटिंग, आणि अदर देन 2 किंवा 5, नॉट 4, 2, 5 आला तर तो कशात आला? टर्मिनेटिंग मध्ये. जर अदर देन 2, 5 आला तर तो कशात आला? नॉन टर्मिनेटिंग मध्ये. पुढचा क्वेश्चन. सो थर्ड वन इज 29 डिवाइड बाय 16. आता पहा या ठिकाणी कसं आहे, 16 दिलंय. आता 16चं जर प्राइम फॅक्टरायझेशन केलं, प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 16 इज काय असेल पहा? 2 × 2 × 2 × 2. बरोबर आहे पहा. 2 2 4, 4 2 8, 8 2 16. सगळे 2 आले. मीन्स काय झालं? डिनॉमिनेटर काय आला? 2 आला. ओके, द डिनॉमिनेट प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 16 इज 2 × 2 × 2. म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये 2 आला ना, 2 किंवा 5 पाहिजे, आला ना 2, बस. म्हणजे हा काय आहे? देअरफॉर 29 डिवाइड बाय 16 इज हाऊ? टर्मिनेटिंग. ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन इज 17/125. नाउ यू कॅन सी याचं प्राइम फॅक्टरायझेशन काढूयात आपण. प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ डिनॉमिनेटर काय आहे? 125 इज. आता याचं प्राइम फॅक्टरायझेशन करूयात. आय थिंक 5 × 5 × 5, कारण 5 चा तो क्यूब आहे. ओके, सो देअरफॉर यू कॅन राईट लाईक दिस. 17/125 इज कसा? टर्मिनेटिंग. खंडित. ओके, खंडित स्वरूपाचा. आणि हा कसा आहे? जो दुसरा आहे तो अखंड, म्हणजे कंटिन्युअसली चालत राहतो. इज टर्मिनेटिंग. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय की व्हॉट इज द डिनॉमिनेटर. आणि त्याचं प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये जर 2 आणि 5 आला तर टर्मिनेटिंग, आणि अदर दॅन 2 and 5 आलं तर ते मात्र कसं जाईल? नॉन टर्मिनेटिंग. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, 11/6. क्वेश्चन 1 मधला हा 5th आहे. ओके, सो 11/6 इज गिवन. नाउ सी द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर इज 6. डिनॉमिनेटर 6 आहे. याचं प्राइम फॅक्टरायझेशन करूया. त्याच्यात 2 किंवा 5 येते का बघूयात. लक्षात ठेवा 2 आणि 5 दोघं पाहिजेत, किंवा फक्त 2 तरी पाहिजे, किंवा फक्त 5 तरी पाहिजे. क्लिअर? आता याचं प्राइम फॅक्टरायझेशन करूयात आपण. प्राइम फॅक्टरायझेशन of 6 is 3 × 2. Am I right? 3 आणि 2 एवढंच प्राइम फॅक्टरायझेशन व्हायला पाहिजे. मग आता प्राइम फॅक्टरायझेशन 2 किंवा 2 × 3 झालंय. 2 आलाय, बट वी वॉन्ट ओनली 2, ओनली 5 or 2 and 5. दोघं असतील तरी चालेल. ठीक आहे, फक्त 2 असावं लागेल किंवा फक्त 5 असावं लागेल. हे 3 नकोय आम्हाला. ओके, सो देअरफॉर 11/6 इज कसा? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तो कसा असला पाहिजे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असला पाहिजे. लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटर वरती आपल्याला इथं कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 इज दॅट
राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इनटू डेसिमल फॉर्म. आता डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायचे आहेत. डेसिमल फॉर्म म्हणजे लक्षात आलं असेल पॉईंट मध्ये आणायचं त्याचं उत्तर. मग आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला डायरेक्ट पण आन्सर काढता येतो किंवा आपल्याला ऑप्शन आहे की त्याला डिवाइड करून घ्या. आपण 8th मध्ये शिकलो तर डिवाइड करायचं, ठीक आहे. त्या पद्धतीने जरी केलं तरी तुमचा आन्सर चुकणार नाही. आणि जर तुम्ही कन्वर्ट करू शकत असाल कशाला, त्याला जर कन्वर्ट करू शकत असाल कितीमध्ये 100 मध्ये किंवा 1000 मध्ये किंवा 10 मध्ये तरी चांगली गोष्ट, तरी आन्सर काढू शकता. ओके, सो आपण त्याला त्या पद्धतीनं एक गणित, हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला डिवाइड करून काढावं लागणार आहे आणि हे मात्र एक्झाम्पल आपण सहज पण उत्तर त्याचं काढू शकतो. हाऊ, ओके. आता पण जर आपण समजा याला कन्वर्ट करायचं म्हटलं 100 मध्ये, तर 100 मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हा 200 आहे, त्याचा 100 करायचा. इट मीन्स दॅट वी हॅव टू डिवाइड बोथ बाय 2. आपण दोघांना पण 2 ने डिवाइड करू शकतो किंवा आपल्याला आणखीन एक असा ऑप्शन पण मांडता येतो. पहा 127 ॲज इट इज मांडा आणि खाली लिहा 2 × 100. पडतंय का पहा, राईट. आता काय होईल, याला डिवाइड करून घ्या. 2 1 जा 2, 2 6 जा 12. इज इट राईट? ओके, 2 6 जा 12. कॅरी वगैरे काही आहे का? काहीही नाही, राईट. आता काय आहे पहा, पुढचा जो हा 7 आहे, 7 कॅन बी डिव्हिजिबल. 7 इज डिव्हिजिबल बाय 2 or not? No, 7 is not divisible because it is odd number. ओके, आणि 2 चा मल्टिपल तो असू शकत नाही. मग 2 1 जा 2, 2 3 जा 6, एक उरला, पॉइंट दिला, 1 च्या पुढे 0 झाला, 5 जा, म्हणजे किती झालं 63.5. आता त्याचा डिनॉमिनेटर लक्षात घ्या, हे मात्र कन्सेप्ट थोडीशी क्लिअर करून घ्या. 73.5 डिवाइड बाय 100 आहे. मग याचा अर्थ इथं खाली 2 झिरो आहेत, म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे जर डिनॉमिनेटरला 0 असतील तर तो इकडे सरकतो. तेवढेच स्थळ 1 2 म्हणजे 2 स्थळ इकडे सरकला, 0.635. ओके, हे झालं त्याचं डेसिमल फॉर्म मधलं कन्व्हर्जन. कशाचं? 127/200चं. क्लिअर? आता इकडे या. आता 25 डिवाइड बाय 99 आहे. आता इथं आपण काय करूयात, त्याची डिव्हिजन प्रोसेस करूयात आणि त्याच्यानुसार आन्सर काढूयात. ओके, डिवाइड कसं करणार मग, हा किती आहे 25 आहे, डिवाइड बाय किती आहे 99 आहे. ओके, कारण आपल्याला याला कन्वर्ट करता येत नाही 100 मध्ये. आणि असं म्हणू नका की 1 सर ऍड करूयात, 1 ऍड करून चालणार नाही, फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन प्रोसेस वापरावी लागते. ओके, सो आय थिंक दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 99, सो पुट 0 अहेड. ओके, सो 99. आता कितीचा भाग बसेल बघा, आय थिंक 2 चा. ओके, सो पॉइंट दिला, 0 घेतला, आता कितीचा बसला 2 चा. आता इथे किती यायला पाहिजे, 99 2 जा 198. ओके, 198. ओके, आता चला इथं काय करा, पुन्हा पॉइंट घ्या. ओके, हा किती यायला पाहिजे सांगा, इथे यायला पाहिजे 2, राईट. पुढं 25 मायनस डायरेक्ट 20 करून टाका, ठीक आहे, काही फरक पडत नाही. सो काय यायला पाहिजे 52, राईट. ओके, अगेन दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल, सो यू हॅव टू राईट हिअर 0 अगेन. पुढं 99 5 जा बसेल का, कारण 100 5 जा 500 होणार आहे, म्हणजे 5 जाच बसणार आहे. ओके, सो 5 जा. ओके, आता इथं काय आलं पहा बरं, 400 आणि किती यायला पाहिजे 99, म्हणजे 5 कमी झाले, म्हणजे किती झालं 495. ओके, सो आता इथं आपण सबट्रॅक्शन करूयात. या ठिकाणी 5 ॲज इट इज. ओके, पुन्हा एकदा हे किती आहे बघा बरं, 49 + 1 50 डायरेक्ट करायचं आणि इथे 52 आहे, सो किती उरलं 25. पहा पुन्हा एकदा हेच येऊ लागलं आपल्याला, ठीक आहे. मीन्स पुन्हा या ठिकाणी काय घेणार तुम्ही 0 घेणार, पुन्हा हे किती येणार 198 येणार, पुन्हा सबट्रॅक्शन घेणार, पुन्हा 52 येणार, पुन्हा हा 0, म्हणजे हे चालतच राहणार. म्हणजे इथं कितीचा बसलाय आपला 5 चा, पुन्हा हे 2 येणार आहे, पुन्हा 5 येणार आहे. याचा अर्थ याचा आन्सर येणार आहे 0.25 बार. ओके, या ठिकाणी जो तुमचं उत्तर जे आलं ते कसं झालं, टर्मिनेटिंग आलं. या ठिकाणी कसं आलंय, नॉन टर्मिनेटिंग आलंय. या ठिकाणी कसं आलंय, नॉन टर्मिनेटिंग. अजून विचार करा, पहा हे कशामुळे आलं ते, कारण तर 200 आहे. 200 म्हणजे काय झालं, 2 × 100 झाला, बरोबर आहे. किंवा याला 2 × 25 × 4 घेऊयात, राईट. आता याच्यानंतर पुढं, याच्यानंतर काय होईल पहा, हे 25 जे आहे ते 2 × 5 × 5 × 2 × 2. ओके, इट मीन्स जरी असं घेतलं तर याच्यात फक्त 2 आणि 5 आलं, म्हणजे हा नंबर काय झाला, हा जो नंबर आहे तो डिव्हिजिबल ठरला. याच्यामुळे याचं आन्सर काय झालं, टर्मिनेटिंग आलं. हे कसं आलं, नॉन टर्मिनेटिंग. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम सेकंड. ओके, क्वेश्चन सेकंड चालू आपलं. ओके, सो 23 डिवाइड बाय 7.
आता लक्षात आलं 7 नो टू नो 5 मीन्स नॉन टर्मिनेटिंग राईट. ओके, सो याला डिवाइड करूयात आपण. आता तुम्ही डिव्हिजन असं करा किंवा डायरेक्टली करा, काही फरक पडणार नाही. 27. ओके, सो 7 सॉरी इथं नाही, 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो देअर विल बी 21 मायनस. ओके, 2 विल बी देअर. ओके, 2 डिव्हिजिबल आहे का? नाही. इट मीन्स इथं 0 द्या, पॉईंट घ्या, 20 झालं. ओके, आता काय कराल पहा, 7 1 जा 7, 7 2 जा 14 राईट. हां, आता पुढे जाऊयात आपण. काय केलं, 6 आला राईट. पुढं 7 1 जा 7, 7 8 जा 56 म्हणजे इथं आला 8, 56. काय उरलं 4. पुन्हा याला 0 दिला, 7 5 जा किती भेटला तुम्हाला, 7 5 जा 35 म्हणजे या ठिकाणी पुन्हा 5 आलं. ओके, आणि लक्षात ठेवा की हा ऑदर दॅन 5 and 2 आहे. ऑदर दॅन 5 and 2 म्हणजे हा कसा आलाय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येणार आहे. म्हणजे हे घडणारच आहे पुढे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग मध्ये चाललेला आहे. म्हणजे याचं जे जर उत्तर तुम्हाला काढायचं तर 23 डिवाइड बाय 7 इज इक्वल्स टू 3.285 अशा पद्धतीने मांडू शकता तुम्ही. ठीक आहे, सॉरी. ओके, आन्सर, फायनल आन्सर आपल्याला मिळून गेलं. आणि आपण जरी डिव्हिजन प्रोसेस मध्ये पुढे गेलो तरी आपल्याला हेच आन्सर तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके, नाउ 4/5. आता 5 आलं पहा, 5 म्हणजे याचं उत्तर फटकन भेटून जाणार आहे. कसं, वरती 4 लिहिणार, खाली 5 डिव्हिजनला. 5 1 जा 5, याला पॉईंट जाणार, भाग जाणार म्हणून पॉईंट दिला. नाव इट इज 40. 5 8 जा 40. काय आलं उत्तर पहा, 0 आला. म्हणजे 4/5 इज इक्वल्स टू 0.8 टर्मिनेटिंग मध्ये आला. नाव लास्ट. आता हे सुद्धा टर्मिनेटिंग मध्ये जाईल का बघा, 2 into 2 into 2 means 8 राईट. ओके, सो 17 विल बी हियर, 8 हियर, 8 1 जा 8, 8 2 जा 16 राईट. 1 इज रिमेन, 1 उरला. आता इथे 0 दिला, 8 1 जा 8 पॉईंट द्यावा लागेल आपल्याला. 8 1 जा 8 राईट. किती उरलं, 2 उरलं. सो 2 यू हॅव टू राईट. देन पुन्हा 0 दिला, पुढं 8 1 जा 8, 8 2 जा 16 राईट. किती उरलं पहा, 4 उरला. नाव इट इज 40. ओके, टर्मिनेटिंग यायला पाहिजे ना. 8 5 जा 40 टर्म म्हणजे संपला इथं. म्हणजे काय आलं इथं 5. So you have to write like this, 17/8 is equals to 2.125. Okay, so the questions are very easy. You have to solve properly, you will get the correct answer, right? Okay, please take the screenshot. Now question number 3. Okay, question 3 मध्ये काय दिले पहा. The question is that तुम्हाला P/Q फॉर्म मध्ये जे नंबर्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला कशात दिले म्हणायचं याला, द फॉलोइंग रॅशनल नंबर्स कन्वर्ट इनटू P/Q फॉर्म. म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये किंवा डेसिमल फॉर्म मध्ये दिलेत आपल्याला ते P/Q फॉर्म मध्ये घ्यायचे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 0च्या पॉईंटच्या नंतर किती नंबर्स आहेत आणि त्याच्या किती नंबर्स वरती, म्हणजे ग्रुप वरती बार आहे का फक्त एकाच नंबर वरती आहे हे पाहणं गरजेचं आहे. ओके, मग आपण हा जो नंबर आहे त्याला एक्स कन्सिडर करायचा. हा जो नंबर आहे त्याला काय करायचं, एक्स कन्सिडर करायचं. सपोज x इज इक्वल्स टू 0.6 बार. ओके, आता हा 6 बार म्हणजे याचा अर्थ कळतोय का, हा 6 6 6 कंटिन्यू आहे. म्हणजे मी x इज इक्वल्स टू 0.666 कंटिन्यू लिहू शकतो. ओके, आता माझ्याकडे x आहे ना, तर इथं एक नंतर लक्षात घ्यायचं, अजून एकदा रिपीट करतो मी, हे एकावरती बार दिलाय म्हणून काय करायचं, 10 ने इंटू त्याला करायचं. म्हणजे काय होणार आहे पहा, देन what will be 10x. 10x काय असेल पहा, 10 into 0.666. ओके, हे कंटिन्यू. म्हणजे मी असं म्हणू का की 10x ची जी व्हॅल्यू असेल ती असेल 6.6 ... किंवा 6 बार म्हटलं तरीही चालेल. ही व्हॅल्यू कशाची आहे बघा, x ची व्हॅल्यू 0. हा बार, किंवा आपण एक काम करू, या ठिकाणी याला असं मांडूयात आणि पुढे काय करूयात, इथं बार देऊयात. ओके, याला स्टेटमेंट फर्स्ट द्या, याला स्टेटमेंट सेकंड द्या, चालेल. ओके, नाउ यू कॅन से हियर x या ठिकाणी आहे 0.6 बार आणि 10x आहे 6.6 बार. तर मला सांगा, जर मी सबट्रॅक्ट केलं, सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड, तर काय व्हायला पाहिजे पहा, 10x मायनस x इज इक्वल्स टू, पहा 10x मायनस x इज इक्वल्स टू काय आलं पाहिजे, 6.6 बार मायनस 0.6 बार. ओके,
चला याचं सबट्रॅक्शन आलं 9x इज इक्वल्स टू, या ठिकाणी सबट्रॅक्शन ह्या 0 हा या 6 ला हा 6 कमी झाला म्हणजे 6 ॲज इट इज राहिलं. ओके, सो नाव यू कॅन सी x इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे पहा, x इज इक्वल्स टू 6 डिवाइड बाय 9 आणि याला जरी तुम्ही डिवाइड केलं तरी 2/3 म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय आली 2/3 आली. आता x ची व्हॅल्यू 2/3 आली याचा अर्थ x आपण कोणासाठी घेतलेला आहे 0.6 बार साठी. इट मीन्स दॅट यू कॅन राईट दॅट देअरफॉर 0.6 bar is equals to 2/3. So this is decimal form, this is P/Q form, right? Okay, so please take the screenshot. Now question number 2. Okay, आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिलं होतं फर्स्ट मध्ये की 0.6 बार दिला होता. ओके, म्हणजे एकाच ह्याच्यावर बार दिला होता. आता तुम्हाला काय केलं बघा, दोन नंबर्स दिलेत आफ्टर बार, आफ्टर डेसिमल पॉइंट, राईट? मीन्स आपण काय झालं, याचा अर्थ तो नंबर काय झाला x इज इक्वल्स टू, आपण सपोज करतोय, सपोज x इज इक्वल्स टू 0.3737 हे असंच कंटिन्यू आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू 0.37 बार या पद्धतीने आपण स्टेटमेंट पहिलं लिहूया. ठीक आहे, आता मगाशी आपण इंटू 10 न केलं होतं, आता इंटू 10 मल्टिप्लाय केलं तर आता काय करावं लागेल इंटू 100. वाय? बिकॉज देर आर 2 digits आफ्टर द डेसिमल पॉइंट. इट मीन्स दॅट म्हणजे काय व्हायला पाहिजे पहा, देन 10x विल बी, 10x काय असेल पहा 10 into 0.37 बार. तर याचं मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही कराल, सॉरी 10 नाही, आता आपल्याला 100 घ्यावं लागेल. ठीक आहे, इथं 10x नाही घेऊन चालणार, आपल्याला इथं 100 घ्यावं लागेल. अजून एकदा क्लिअर करतो 100 का, कारण आफ्टर डेसिमल पॉइंट देर आर 2 digits, राईट? ओके, मग हे 100x असं जर होत्यात इज इक्वल्स टू या दोघांचं मल्टिप्लाय केलं. लक्षात ठेवायचं कधी 100 न मल्टिप्लाय केलं का की हे दोन जे नंबर्स आहेत त्यांना पुढे सरकणार, तो नंबर इथे येणार. म्हणजे हे जे डेसिमल पॉइंट आहे तो 2 न पुढे सरकणार. मीन्स काय आलं पाहिजे 37 हे पूर्ण आलं आणि पुन्हा 37 बार येणार, कारण ते पुढे आहेच ना कंटिन्यू. ओके, इट मीन्स हे झालं स्टेटमेंट नंबर सेकंड. नाव पुन्हा तेच काय, सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके, तो सेकंड स्टेटमेंट काय आहे पहा, म्हणजे याचा अर्थ 100x मायनस सॉरी किती फक्त x इज इक्वल्स टू 37.37 बार मायनस 0.37 बार. इट मीन्स दॅट 99x इज इक्वल्स टू या 37 ला 37 जशाच तसा राहील, कारण हे दोन मायनस झाले. ओके, 37.00 किंवा यालाच तुम्ही असं लिहू शकाल की x इज इक्वल्स टू 37 डिवाइड बाय 99. 37 divided by 99. Therefore, 0.37 is equals to 37 divided by 99. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. मीन्स फर्स्ट फॉर्म जो आहे तो आहे डेसिमल फॉर्म, सेकंड फॉर्म जो आहे तो आहे P/Q फॉर्म. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. थोडासा वेगळा क्वेश्चन, राईट? ओके, क्वेश्चन नंबर 3. आता काय सांगितलं पहा 3.17 आणि याच्यावरती बार दिलेला आहे. ओके, सेम मेथड आपल्याला यूज करायचं. सपोज x इज इक्वल्स टू 3.1717 हे पुढे कंटिन्युअसली येणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काय लिहिणार 3.17 बार, राईट? हे झालं स्टेटमेंट नंबर फर्स्ट. ओके, सेकंड स्टेटमेंट काय असायला पाहिजे पहा, आता कितीनं मल्टिप्लाय करायचं? हो, 100% 100नच मल्टिप्लाय करायचं. का? कारण 2 डिजिट्स आहेत डेसिमलच्या नंतर. म्हणजे काय करणार, देन यू कॅन राईट डायरेक्टली 100x इज इक्वल्स टू 100 into 3.17 बार. आता लक्षात घ्यायचं, इथं थोडंसं विचार करायचं की हा पॉइंट पुढे जाणार म्हणजे काय होणार 317 राहणार. ओके, आणि पॉइंट काय येणार 17 बार येणार, म्हणजे हे पुढे कंटिन्यू येणारच आहे. ठीक आहे, याला स्टेटमेंट नंबर सेकंड दिवेल. ओके, नाव तेच मेथड, सबट्रॅक्ट first from second. So what is second? The second is that 100x minus first x is equals to 17 bar किंवा 17 bar minus 3.17 bar, right? ओके, आता किती सोपं आहे पहा हे. देअर विल बी 99x. ओके, आता इथं त्या 17 ला 17 गेलं, पॉइंटच्या नंतरचा नंबर ॲज इट इज जातोय. ठीक आहे, प्रत्येक वेळेस. सो आता हे किती आहे 317 आहे, त्याच्यातून 3 मायनस होईल म्हणजे काय आलं 314 आलं.
Okay, so you have to write like this, x is equals to what 314 divided by 99. ओके, डिवाइड बाय किती आलं 99. म्हणजे याचा अर्थ हे x म्हणजे काय आहे, तर x म्हणजे हे आहे. Therefore 3.17 bar is equals to 314.99. Okay, so this is the question number 3rd, right? Okay, please take the screenshot. Now the fourth question, 15.89 बार दिलेला आहे तुम्हाला वरती आणि आपली तीच मेथड मीन्स सपोज x इज इक्वल्स टू, आता हे काय आहे 15.89 हे असं चालत राहणार आहे, बरोबर आहे 8989. इट मीन्स दॅट x इज इक्वल्स टू 15.89 बार, राईट. ओके, मग आता आपण इथं 89 बार दिलाय, ही झाली x ची व्हॅल्यू, याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट देऊन टाकूयात. देन आता आपण 100x घ्यायचं, 1000x घ्यायचं का 10x घ्यायचं ते महत्वाचं आहे. 100x घ्यावं लागेल का, कारण 2 डिजिट्स आहेत. ओके, देन 100x विल बी काय असेल 100x पहा 100 into 15.89 बार. म्हणजे काय व्हायला पाहिजे पहा, हा हे 2 झिरो आहेत त्याच्यामुळे हा काय होईल 2 न पुढे जाईल डॉट, म्हणजे काय होईल 1589.89. पुन्हा तो बार पुढे येतच राहणार आहे. ठीक आहे, सो दिस इज 100x, ही कशाची व्हॅल्यू झाली 100x ची स्टेटमेंट नंबर सेकंड. नाव सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके, सेकंड मधून फर्स्ट सबट्रॅक्ट करूयात. काय व्हायला पाहिजे मग 100x मायनस x इज इक्वल्स टू 1589.89 बार मायनस 15.89 बार. ओके, आता पहा 89 बार आहे म्हणजे काय झालं 99 तर इथं झालाच आहे, इज इक्वल्स टू इथं काय झालं 0 आलं पॉईंटच्या अलीकडे. आता काय जे होईल ते, सो 9 minus 5 that will be 4, then 8 minus 1 will be 7 and 15 will be as it is, so 1574. now x is equals to काय झाला 1574 divided by 99. मग x आपण कसं सेट धरलं याच्यासाठी, म्हणजे हा काय झाला 15.89 बार इज इक्वल्स टू 1574 divided by 99. Okay, this will be the value for the given decimal number, right? Okay, please take the screenshot. Now the last question of this exercise, 2.514 bar. Okay, आता इथं 3 digits आले पहा after the decimal point, right? It means that you have to multiply by 1000, not by 100 or not by 10, right? Okay, so suppose पहिल्यांदा आपण ते स्टेटमेंट लिहूयात आपलं. सपोज x इज इक्वल्स टू 2.514 हे कंटिन्यू चालणार आहे, मीन्स x ची व्हॅल्यू काय झाली 2.514 बार, राईट. ओके, स्टेटमेंट नंबर फर्स्ट. आता सेकंड स्टेटमेंट आपण काढतोय, पण कुठल्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल तर 1000. ओके, देन काय लिहायला पाहिजे 1000x विल बी 1000 into 2.514 बार. आता 3 zeros are there, 3 झिरो आहेत म्हणजे तिसरा झिरो इथं बरोबर 3 ना काय होईल पुढे जाईल, म्हणजे मी असं म्हणू का 2514.514 हे पुढे असे येणार आहे, राईट. ओके, कसं काय ते लक्षात आलं का पहा, दिस इज 1000x पहा, कारण काय 3 झिरो आहेत त्याच्यामुळे हा जो पॉइंट आहे तो 3 डिजिट न पुढे उडी मारणार आहे. 1 2 3 म्हणजे या ठिकाणी गेला आणि पुढे तर त्याचा 514 आहेच आहे. ओके, स्टेटमेंट फर्स्ट म्हणजे पुन्हा तेच काय सबट्रॅक्शन, सबट्रॅक्ट फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके, तो काय सेकंड आहे पहा 1000x minus x is equals to 2514.514 minus 2.514, राईट. ओके, आता पुढचे काय असेल स्टेप, इथे या दोघांचं सबट्रॅक्शन केलं 99x आला इज इक्वल्स टू, आता पहा 514 दोघांकडे आहे, तो काय झाला 0 झाला मायनस झाला. ठीक आहे, आता या 14 मधून हा 2 गेला म्हणजे 12 तर शेवटी राहिला आणि 25 ॲज इट इज,
म्हणजे एक्स ची जर व्हॅल्यू काढायला गेलात तुम्ही तर एक्स ची व्हॅल्यू येणार आहे 2512 डिवाइड बाय 99 नाही 999, बरोबर आहे का? कशामुळं 1000 मधून एक मायनस झाला, सो 999. सो 999 हिअर अँड एक्स विल बी, एक्स हा काय आहे पहिल्यांदाच आपण घेतलं, एक्स ची व्हॅल्यू ह्याची आहे म्हणजे ही व्हॅल्यू त्याची आहे, मीन्स काय लिहिणार 2.514 बार इज इक्वल टू 2512 divided by 999. Okay, it means this is the decimal form and this is the p upon q form of this decimal form, right? Okay, so this question is also very easy. Okay, जरी समजा डिजिट्स जास्त असतील तरी आपल्याला घाबरायचं किंवा आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण 1000 ना 100 ना 10,000 जेवढे डिजिट्स येतील त्या पद्धतीने आपण मल्टिप्लाय करू शकतो. ठीक आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, सो सगळे क्वेश्चन्स यातले खूप सोपे आहेत, अवघड असं काहीही नाही. रिअल नंबर्स खूप हार्ड आहे असं म्हणतात मुलं, पण बिलकुल तसं काही नाही. खूप 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 सोपा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. पुढे अजून खूप छान कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. ओके, तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.